येस मॅम. ओके. सो हाव आर यू ऑल? आपण खूप दिवसांनी भेटतोय आज. Yes, ma'am. मॅम. I am fine, Yes. ma'am. I am fine, ma'am. I am fine, ma'am. I am fine, Yes. teacher. पाठवा. Fine. कोण म्हणलं? काय म्हणलं? I am fine, ma'am. ओके. तुम्हाला आठवत असेल तर आपण लास्ट तासाला मी शेवटचं ते आपण नकाशा प्रमाणाचं केलं होतं आणि ते तुम्हाला बाकीचं लास्ट त्या लेसन मध्ये जे दिलंय ते वाचा म्हणलं होतं आणि काही शंका असेल तर मला विचारा असं सांगितलं होतं. पण त्याच्यानंतर आपलं बृहत प्रमाण आणि ते पण राहिलेलं आहे. झालं ना, ते सांगितलं होतं तुम्हाला. त्याच्या संदर्भात खाली पुस्तकात दिलंय ते वाचायला सांगितलं. ऐका मी काय ऐका मी काय सांगतेय. तर त्याच्यात आपली गॅप पडली आहे. तर त्याच्यासाठी मी आता सांगते की परत एकदा तुम्ही ते वाचा, शेवटचा भाग जो आहे तो, आणि पुढच्या तासाला परत काही शंका असतील तर मग आपण त्या सॉल्व्ह करूया. चालेल? ओके मॅम. कारण ते कळणं महत्वाचं आहे. ते जरा असं गणिताचा भाग आहे त्याच्यात, त्यामुळे ते सगळ्यांना कळलं की मग बरं होईल. मग तुम्हाला पेपरमध्ये व्यवस्थित लिहिता येईल. हो टीचर. तो आता मी पुढच्या जो शेवटचा आपला 9वा धडा आहे, क्षेत्रभेद, 10वा धडा आहे क्षेत्रभेद, तो सुरू करूयात आपण. चालेल? हो मॅम. चालेल. काय बोलताय कळत नाहीये. ओके. यस. ओके. सो आता आधी मला सांगा, फक्त गडबड न करता सांगा व्यवस्थित एकेकानी. जेव्हा तुम्ही घरच्यांबरोबर कुठेही जायचं ठरवता, ट्रिपला असेल, गावातल्या जत्रेला असेल, कुठल्या देवस्थानाला असेल, तुमचा जे कोणी कुलदेवता असेल, किंवा शाळेची ट्रिप असेल, शाळेतनं कुठे तुम्ही जात असाल, तर अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही काय काय तयारी करता? मॅम बॅग घेऊन जातो. महत्वाची ठिकाणं असतात त्यांची माहिती लिहिण्यासाठी. पेन आणि नोटबुक घेऊन जातो टीचर. कपडे पण घेऊन जातो टीचर. बर. मॅडम खायचं काही साहित्य पण घेऊन जातो मॅम. अच्छा. बर. कॅमेरा मॅम, फोटो काढण्यासाठी. कॅमेरा घेऊन जातो मोबाईल. साधारण मला कळलं की तुम्ही तयारी करायचं म्हणजे एक तर तुम्ही, मी प्रश्न जो विचारला त्याच्यावर एक तर तुम्ही बहुतेक विचार केला नाही, किंवा दुसरी गोष्ट पुस्तकात तुम्ही हे वाचलेलं असेल किंवा तुमचा धडा हा शाळेत झाला असेल म्हणून तुम्ही मला ही सगळी उत्तरं दिली आहेत. आता मी बोलते, ऐका. मी तुम्हाला आधीपासून सांगते, जेव्हाही कुठला प्रश्न विचारते मी तुम्हाला, किंवा जेव्हा तुम्ही कुठलीही नवीन गोष्ट शिकता तेव्हा सगळ्या साईडनी त्याचा विचार करत जा. असं कोणीही मला उत्तरात सांगितलं नाही की ज्याच्या बरोबर जाणार आहे, समजा शाळेबरोबर जाणार असाल, घरच्यांबरोबर जाणार असाल, तर मला जे उत्तर तुमच्यासारख्या मुलांकडनं, जे तुम्ही आता 9वीत जाणार आहात आणि त्याच्या पुढच्या वर्षी तुमची 10वी आहे आणि त्याच्यानंतर महत्वाचं तुमची करिअरची वर्ष आहेत 11वी 12वी, तर या वयातल्या मुलांनी विचार केला पाहिजे. तुम्ही तिथे सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे की तुम्ही तिथे का जाता. मी बोलते आता, थांबा जरा. तुम्ही तिथे का जाताय? तयारी म्हणजे काय नुसती कपडे घेतले, खायला घेतलं की झालं असं होत नाही. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तिथे का जाताय. कुठेही जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्याला कारण असतं. जरी तुम्ही करमणुकीसाठी जात असाल तरी करमणूक सुद्धा हे कारण आहे की मी अभ्यासाला नाही चालले, मी त्या करमणुकीला चाललीये. हे करमणूक करणं सुद्धा तुमच्या काय म्हणतात, तुम्ही रिलॅक्सेशन साठी जाता, ते सुद्धा एक कारणच आहे की नाही. म्हणून मॅम काही प्रश्न विचारला का? नाही विचारला. तुझं लक्ष कुठं आहे? सर. हा.
सो सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि मी तुम्हाला सारखं सारखं सांगते की तुम्ही विचार करायला शिका, विचार करायला शिका. सारखं नुसतं पुस्तकातलं किंवा ऐकलेलं पटकन बोलून टाकायचं, प्रश्न विचारल्यावर असं करायचं नाही. सो तुम्ही कुठेही जेव्हा जाता, कोणाबरोबरही कशासाठी जात असाल तरी तुम्हाला तिथलं कारण माहिती पाहिजे. करमणूक सुद्धा हे एक कारणच असतं. तुम्ही तुमच्या नातलगांकडे जाता, रिलॅक्सेशनसाठी जाता, गप्पा मारणं, मग गप्पा मारणं हे सुद्धा एक कारण आहे. ओके. सो जॉग्रफीमध्ये, भूगोलामध्ये एक महत्वाचा विषय आहे की तो बाकीच्या विषयांमध्ये इतका तुम्हाला दिसत नाही, की एक क्षेत्र भेट म्हणजे कुठल्याही स्थानाला भेट देणे हा एक जॉग्रफीत किंवा भूगोलात हा एक महत्वाचा विषय आहे. आणि जे प्रयोग म्हणतो, सायन्समध्ये तुम्ही शास्त्रामध्ये प्रयोग करता, तसं भूगोलात एक तुम्ही जे शिकता ते थिअरी किंवा धडे, आणि एक प्रॅक्टिकलचा भाग असतो, त्याच्यात क्षेत्रफेट हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. जो मागच्या धड्यात सुद्धा तुम्ही जे बघितलं होतं की नकाशा प्रमाण, हा एक प्रयोगातला भाग आहे. जॉग्रफी मधलं भूगोलातला जो प्रॅक्टिकलचा जो भाग आहे त्यातलाच तो भाग आहे. आणि हा सुद्धा नकाशे बनवणं. आणि आता नकाशे बनवण्यासाठी काय होतं, नकाशा तुम्ही जे बघितलं की ते पृथ्वीचं एक 2 द्विमितीय कागदावर पृथ्वीचा भाग तुम्ही दाखवता. मग आता हा भाग दाखवण्यासाठी पृथ्वीचा ऑब्व्हियसली तुम्हाला जाऊन त्या क्षेत्राच्या ठिकाणी बघायला लागेल, तिथे तुम्हाला मोजमाप करायला लागतील, आणि मग ती सगळी घेऊन तुम्ही नकाशा तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला त्या क्षेत्राला, त्या भागाला भेट द्यायला पाहिजे. सो हे एक कारण झालं की समजा तुम्हाला नकाशा बनवायचा आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि ती क्षेत्र भेट केली, हे तुमचं पहिलं कारण झालं. अजून काय कारण असू शकतात अभ्यासात? आता आपण करमणुकीचं जरा बाजूला ठेवूयात की तुम्ही घरच्यांबरोबर करमणुकीला किंवा लग्नाला किंवा समारंभाला जाता, ते तो विषय बाजूला ठेवूयात. अभ्यासासाठी अजून काय काय कारण असू शकतात क्षेत्र भेटीसाठी? टीचर, आपण तिथे गेलो की आपल्याला नवीन सांगू का जागृती प्लीज? मी नावं घेते. टीचर मी सांगू जागृती टीचर. मी आधी बोलते प्लीज. हा, रितिका बोल पहिले. रितिका बोल. टीचर मी बोलू का? म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर आपण आपल्याला तिथली माहिती मिळवण्यासाठी जातो ना आपण. काय माहिती तेच तर विचारतीये. कशा संदर्भातली माहिती? नेहा बोल. म्हणजे आपण जर कुठे असं पहाड वगैरे बघायला गेलो तर तिथे आपण त्या पहाडाचं नाव काय आहे, त्या पहाडाची उंची किती, सगळी माहिती घेण्यासाठी आपण तिथं क्षेत्र भेट घेण्यासाठी जातो टीचर. बरोबर. एखाद्या ठिकाणचे पर्वतरांगा किंवा जे काही तिथे आहे वेगवेगळ्या पर्वतरांगा किंवा त्याची नावं किंवा त्याचा विस्तार हे तुम्ही बघायला जाऊ शकता. बरोबर. टीचर सांगू का? लावण्य बोल. किल्ल्यावर जर गेलो तर तिथे तोफा आहे. दर्शन थांब. मॅम, आता जर आपण पुढे गेलो 12वीच्या नंतर, तेव्हा आपण जर आर्किओलॉजिस्ट जर आपल्याला बनायचं असेल तर आर्किओलॉजी घेतलं ना तर आपण खूप पुस्तकं वाचतो. तर पुस्तकामध्ये असे काही ठिकाणं दिलेले असतात, जुने किंवा खंडित, म्हणजे खंडर जे असतात असे ठिकाणे असतात. तर त्यांचा आपण अभ्यास करण्यासाठी की ते म्हणजे अभ्यास करण्यासाठी किंवा ते खंडित का बरे हे बघण्यासाठी पण आपण तिथं क्षेत्र भेट देतो. बरोबर. हे एक कारण असू शकतं. बरोबर. दर्शन बोल आता. दर्शन. टीचर, आता मी सांगू जागृती. टीचर, आपण समजा पुस्तकामध्ये पाहिलं की शिवाजी महाराजांचा इतिहास होता आपला 3रीला का 4थीला, तिथे अशा तोफांची नावं त्यांनी सांगितली होती, त्यांना बघायला जातो. किंवा त्या कशा आकारच्या आहेत, किती माप आहे त्यांची, असं पाहण्यासाठी जातो. बरोबर. हा, जागृती बोल.
टीचर एक्झाम्पल मध्ये सांगते. टीचर म्हणजे आमच्या चाळीसगाव जवळ एक गाव आहे. त्या गावाचं नाव तर आता मला आठवत नाहीये, पण टीचर मला तिथली माहिती आहे. तर टीचर एकदा आम्ही असंच क्षेत्रफळ भेट केली होती. तर टीचर आम्ही त्या गावी का गेलो होतो हे सर्वप्रथम सांगते. टीचर आमच्या इथे ना जवळच गिरणा डॅम आहे. तर टीचर तिथे गिरणा डॅमचं पाणी अडवलेलं होतं. तर मग टीचर आम्ही तिथली सर्व काही माहिती घेतली होती की तिथे पाणी ते कोणत्या वर्षी अडवलं गेलं होतं, ते कशासाठी अडवलं आणि त्याचा काय फायदा झाला. तर टीचर त्यांनी सांगितलं होतं की हे 2016 मध्ये इथे पाणी अडवलं होतं. आणि मग नंतर टीचर त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की इथे पाणी अडवायला एकच प्रॉब्लेम होता की इथे जास्त दुष्काळ असायचा आणि त्या भागामध्ये पाणी पडलं का आमच्या गावावरनच पाणी जायचं. मग त्यामुळे आम्ही इथून पाणी अडवलं आणि इथून आम्ही 2 पाट काढलेत. एक उजव्या साईडला जातो आणि एक डाव्या साईडला जातो. तर टीचर त्याच्यापैकी ना त्यांनी मला भरपूर असे गावांची नावं पण सांगितली होती की आणि टीचर ते पाणी अडवल्यामुळे ना तिथे सगळं म्हणजे बागायत झाली तिथली गावं. अच्छा, व्हेरी गुड. तर टीचर आपण क्षेत्रफळचा हा पण एक फायदा घेऊ शकतो. हा, सो आता तुम्हाला असेल की क्षेत्रभेट किती महत्वाची आहे. एक तर तुम्ही त्या 2 गोष्टी आता तुमच्या सगळ्यांच्या उत्तरात आल्या की एक तर तुम्ही पुस्तकात किंवा पुस्तकात शिकता ते तुम्ही ऍक्च्युअल बघायला जाता की ते तसंच खरंच दिसतंय की नाही, ही गोष्ट आहे. किंवा दुसरी गोष्ट जे जागृतीने आता उदाहरण सांगितलं की एखाद्या ठिकाणी काही जर प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही त्या क्षेत्राला भेट देता. ओके, म्हणजे तुमचे आता 2 उद्देश झाले. जर करमणुकीचं आपण वेगळं ठेवलं, करमणुकीचं कारण आता अभ्यासात येत नाही, तर अभ्यासाच्या दृष्टीने तुमचे 2 उद्देश झाले कुठल्याही क्षेत्राला भेट द्यायचे. एक तर तुम्हाला पुस्तकात जे बघितलंय, तुम्ही वाचलंय ते खरंच कसं दिसतं, कारण पुस्तकात वाचणं वेगळं आणि समजा पुस्तकात तुम्ही बघितलं की ह्या पर्वताची उंची 1000 मीटर आहे, पण 1000 मीटर प्रत्यक्षात तुम्हाला जमिनीवर कसे दिसतात, किती मोठं दिसतं डोळ्यांनी, हे तुम्ही बघण्यासाठी जाता. किंवा एखाद्या ठिकाणचा प्रश्न सोडवण्यासाठी, जसं त्यांनी सांगितलं त्यांनी पाणी प्रश्न सोडवला. तर काही ठिकाणी जे प्राण्यांचा अभ्यास करणारे असतात ते जंगलात जातात की प्राण्यांचं कसं ते वागतात, कसे खातात, काय कसे राहतात, हे बघण्यासाठी जाऊ शकतात. सो प्रत्येकाचा उद्देश हा क्षेत्रभेटीसाठी वेगवेगळा असू शकतो. पण क्षेत्रभेट हा भूगोलातला आणि बाकी काही विषयांमधला एक अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण क्षेत्रभेट केल्याशिवाय तुम्हाला प्रत्यक्ष गोष्टी कशा दिसतात याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीने जरी आता तुम्ही दुसऱ्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली असतील, तरी पण त्या पुस्तक लिहिणाऱ्यांनी स्वतः जाऊन आधी तिथे अभ्यास केला आणि मग त्यांची जी निरीक्षणं होती, ती निरीक्षणं म्हणजे तुमचा अभ्यास तयार झाला किंवा तुमचा अभ्यासक्रम किंवा तुमचा धडे तयार झाले. सो म्हणून क्षेत्रभेट ही अतिशय महत्वाची आहे. आता ही क्षेत्रभेटीसाठी तयारी काय काय करायची, जी तुम्ही मगाशी सांगितली तुमच्या प्रत्येकाची वैयक्तिक, ती तर आहेच आहे, ती काही चुकीची नाहीये, पण ती दुसऱ्या क्रमांकावर येते. सगळ्यात तुम्ही तयारी जी कराल, महत्वाची तयारी काय काय असेल, तर आधी तुमचा उद्देश, तुम्ही त्या ठिकाणी का चाललेला हे माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, मग एकदा उद्देश तुमचा ठरल्यानंतर तुम्ही कुठल्या वेळेला तिथं जाणार आहात, जे मी तुम्हाला मगाशी जो प्रश्न विचारला, तयारी काय करणार. डायरेक्ट उठून तर तुम्ही जाऊ शकत नाही, मग तिथे कधी जाणार. साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर कोकणात जर तुम्ही गेलात, एखादा समुद्राचा अभ्यास करतोय एखादा माणूस किंवा एखादा विद्यार्थी, तर त्या समुद्राच्या किनारी जायचं असेल तर तुम्ही कधी जाणार. तुम्हाला भरतीच्या वेळेचं निरीक्षण करायचंय का, तुम्हाला ओहोटीच्या वेळेचं निरीक्षण करायचंय, तुम्हाला पावसाळ्यातलं निरीक्षण करायचंय जेव्हा समुद्र खवळलेला असतो, का उन्हाळ्यात जेव्हा समुद्र शांत असतो, का हिवाळ्यात की जेव्हा टेम्परेचर कमी असतं, तापमान कमी असतं. मग हे तुम्ही कधी जाणार, वेळ ही अतिशय महत्वाची आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या तापमान खूप बदलत चाललेलं आहे प्रदूषणामुळे. त्यामुळे आता भारतात उन्हाळा हा खूप ठिकाणी सुरू झालेला आहे आणि
सुरू नाही नुसता, टेम्परेचर तापमान जे आहे खूप जास्त व्हायला लागलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे सगळेजण ट्रिपसाठी जरी मे मध्ये पूर्वी जात होते, मेचा सीझन असायचा, पण आता सगळीकडेच तापमान एवढं झालेलं आहे की लोक त्यापेक्षा घरात बसायचं. ओके, म्हणजे तुम्ही त्या सीझन मध्ये जाऊ शकत नाही, म्हणून मग त्याच्या आधी जाता. हे ट्रिपसाठी झालं. पण जर तुम्हाला अभ्यासच करायचा असेल, तुम्हाला तापमानाचाच अभ्यास करायचा असेल, तर तुम्हाला जेव्हा जास्त सुद्धा आहे तेव्हा जायलाच लागेल. त्यामुळे जेव्हा एकदा तुम्ही ठरवता तुमचा उद्देश काय, ती दुसरी गोष्ट जी आहे ती वेळ. तुम्हाला कुठल्या सीझन मध्ये जायचंय, दिवसा जायचंय, रात्री जायचंय. जसं तुम्हाला ताऱ्यांचं निरीक्षण करायचं असेल, आकाशातले तारे बघायचे असतील, तर तुम्हाला रात्रीच जायला पाहिजे, मध्यरात्रीच जायला पाहिजे, आणि तुम्हाला रात्रभर जागायलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला तारे दिसणारच. म्हणून ही दुसरी महत्वाची तयारी की तुम्ही तिथे कधी जाणार आहात. ओके, हे ठरल्यानंतर दुसरं हे वेळ ठरल्यानंतर त्याच्यातच तुमचा सीझन पण आला, कुठल्या सीझन मध्ये जाणार आहात ते पण आलं. त्याच्यानंतर बाकीची जी तयारी येते की तुम्ही तिथे कसं जाणार. ओके, आता काही ठिकाणं जी तुम्ही नेहमी जाता, तुमच्या नातलगांकडे जाता किंवा जसं मी म्हटलं ट्रिपला जातात, तर तिथे ऑलरेडी रेल्वे जातात, बस जातात. काही ठिकाणी तुम्हाला विमानाने जायला लागतं भारताच्या बाहेर जाणार असाल तर. पण तिथे ही ऑलरेडी सगळी वाहतुकीची साधनं आहेत. पण तुम्हाला अशा गोष्टी बघायच्या असतील की जिथे कुणीच गेलं नाही. ओके, जंगलात जी लोक अभ्यासाला जातात किंवा ट्रेकिंगला जातात, ट्रेकिंगला तुम्ही जिथे ऑलरेडी सगळेजण जाऊन आले तिथे जाता, पण हे ट्रेकची जी ठिकाणं आहेत ती ऑलरेडी कोणीतरी आधी शोधून काढली ना. मग ते जेव्हा गेले असतील तेव्हा ते कसे गेले असतील, मग कुठल्या तरी गावापर्यंत एसटीने गेले असतील, मग त्याच्यानंतर ते आतमध्ये चालत गेले असतील. माझं ऐकायला येत आहे ना? हॅलो, नाही तुम्ही एवढे सगळे शांत बसल्या तुला कळे ना. सर आम्ही म्यूट होतो. कळलं. मॅम मी यांना म्यूटच ठेवते. ते असे चांगले वाटतात शांत. हा, मध्ये नाही तर म्हणलं इतक्या वेळात काही बोलले कसं नाही. नाही करते, अनम्यूट करते. मुलांना गोंधळ नका करू, ठीक आहे. एकच वाक्य 10 जणांनी नका बोलू ना. ओके, समजलं, सगळेजण समजलं बोलतात. 40 जण एकच वाक्य बोलतात. असं करू नका, मॅमना त्रास नका देऊ, शिकवू द्या, ठीक आहे. मी टाकली होती अटेंडन्स लिंक. कोणी उशिरा जॉईन केला? नाही टीचर, टाकले होते. मला आहे ना कॉल आला होता त्याच्यामुळे टाकलेली अटेंडन्स लिंक, तुम्ही क्लास कंटिन्यू करा. तुम्हाला म्यूटच ठेवलं पाहिजे. टाकली आता अटेंडन्स लिंक. आता कोणी बडबड करू नका, माईक ऑन करतेय मी. मॅमचं ऐका शांतपणे. सो जे मी सांगितलं की दुसरी तयारी आहे की कुठल्या सीझन मध्ये जाणार, कुठल्या वेळेला हे आहे, तिथे कसं जाणार. ओके, जर रेडीमेड तिथे तुम्हाला साधनं जात असतील तर काही प्रश्न नाही, पण तुम्हाला एखादी नवीन जागा शोधून काढायची असेल तर तुम्हाला तिथे स्वतः चालत जायला लागतं किंवा तुमची स्वतःची 2 व्हीलर, सायकल असं काहीतरी घेऊन जायला लागतं. म्हणजे तुम्ही तिथे कसं जाणार आहात हे तुमचं तयारीतला हा तिसरा भाग आहे. मग आता तिथे गेल्यानंतर नुसतंच तुम्ही डोळ्यांनी किती बघणार, तुम्हाला ती निरीक्षणं नोंदवून पण ठेवायला लागेल. तर निरीक्षण नोंदवायचं म्हणजे जसं तुम्ही निबंध लिहिता काहीतरी, तसं तुम्ही असं पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहू शकत नाही, कारण तुम्ही तिथे त्या क्षेत्रावर आहात, त्या जागेवर आहात. मग तुम्हाला शॉर्ट मध्ये काहीतरी लिहून घ्यायचं असतं. ओके, म्हणून त्याच्यासाठी आपण काय करतो, एक प्रश्नावली तयार करतो. ओके, तुमचा उद्देश काय आहे, तिथे जाण्याचा उद्देश काय आहे, याच्यानुसार तुम्हाला एक प्रश्नावली तयार करायला लागते. म्हणजे एकतर तुम्ही तिथे अभ्यास जो करणार आहात त्याची तुम्हाला स्वतःला डोक्यात क्लिअर असतं की मला हे बघायचंय किंवा हा अभ्यास करायचा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी असतात, तुम्ही सगळ्या गोष्टी एकाच वेळी त्याच्या अभ्यास करू शकत नाही.
म्हणून जर आता तुम्ही ठरवलं की एखाद्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल, आपण जागृतीचंच उदाहरण घेऊ मगाचं, की त्यांनी तिथे पाट काढले होते किंवा पाणी वळवलं होतं. मग आधी सगळ्यात पहिला प्रश्न काय असेल तुम्हाला त्या जागेवर गेल्यानंतर, की तिथे पाऊस किती पडतो. मग तुम्ही तिथे पाऊस किती पडतो ह्याची माहिती तिथल्या ऑफिसमधनं घेऊ शकता, किंवा जिथे हा सगळा तुम्हाला डेटा मिळतो पावसाचा, आपल्या भारतात पाऊस किती पडतो, महाराष्ट्रात पाऊस किती पडतो, त्या अशा ऑफिसेस मधनं तुम्ही हा डेटा घेऊ शकता. मग तिथे पाऊस एवढा पडतो, समजा जर जास्त पडत असेल तर तुम्ही विचार करू शकता की एवढा जास्त पाऊस पडून सुद्धा तिथे पाणी का नाही मिळत. आणि जर कमीच पडत असेल तर प्रश्नच नाही, ऑलरेडी पाऊस कमीच आहे, तो तुम्हाला कळेल की पाऊस कमी पडतोय. मग त्याच्यानुसार तुमचा चौथा प्रश्न येतो की मग आता जर पाऊस कमी असेल तर मग तो वाढवण्यासाठी तिथे काय काय तुम्हाला उपाययोजना करता येतील. मग आता उपाययोजना करताना सुद्धा तुम्हाला विचार काय काय करायला लागेल. एक तर ते शक्य पाहिजे, तिथे असं काही जादू होणार नाहीये, तुम्हाला स्वतःला तिथे काम करायचंय, तो पाट बांधायचा आहे किंवा ते कॅनॉल असेल तर तो कॅनॉल तुम्हाला खणायचा आहे. म्हणजे तुम्हाला तेवढं मनुष्यबळ पाहिजे, ती जागा तशी पाहिजे. जर तिथं सगळ्या पर्वतरांगाच असतील तर तुम्ही पाट किंवा कॅनॉल कसा बांधणार. म्हणजे ती जागा आधी सपाट पाहिजे तर तिथं शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट, पैसे पण लागणार तुम्हाला, फुकट तर कोणी काम करणार नाही. मग तुमच्याकडे तेवढे पैसे आहेत का. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या प्रश्नावर उत्तर शोधता किंवा उपाय शोधता तेव्हा तुम्हाला पैशाचा सुद्धा विचार करायला लागतो. त्यामुळे मनुष्यबळ आणि पैसे हे दोन्हीचा विचार करून तुम्हाला ती उपाययोजना करायला लागते. म्हणजेच तुम्ही त्याच्यावर हे ठरवू शकता की आता तिथे काय काय करायचंय. अर्थात ही गोष्ट तुम्ही तो डेटा घेऊन आल्यानंतर तुमच्या लॅबोरेटरीत बसून, तुमच्या वर्गात बसून, तुमच्या गावात बसून पण तुम्ही ही चर्चा करू शकता. मग तिथे तुम्हाला फक्त जागा शोधायला लागेल की जर कॅनल करायचं असेल तर तशी तिथे जागा आहे का. ओके. आता कॅनल जर करायचं असेल तर असं नाही की जागा आहे, सपाट आहे, पण तिथे जर झाडं असतील तर ती तुम्हाला झाडं पण कापायला लागणार जर कॅनॉल बांधायचं असेल. मग झाडं जर कापायची नसतील तर काही प्रश्नच नाही, पण झाडं असतील तर तुम्हाला सरकारची परमिशन लागते. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, तुम्ही झाड म्हणाला की झाड कापू शकत नाही आजकाल. त्याच्यासाठी तुम्हाला सरकारी परमिशन लागते, परवानगी लागते, त्याच्याशिवाय तुम्ही कापू शकत नाही. मग ते शक्य आहे का. अशा सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एखाद्या ठिकाणी गेल्यावर खूप विचार करायला लागतो. म्हणून त्याच्यासाठी हे सगळे प्रश्न तुम्ही लिहून घेतले की मग पटापट त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या क्षेत्रावर गेल्यावर पटापट तुम्ही नोंदी करू शकता त्याच्या. ओके, आलंय लक्षात सगळ्यांच्या. समजलं टीचर. ओके. सो म्हणून ही क्षेत्रभेटीची क्षेत्रभेट ही महत्वाची आहे. आणि मग ही सगळी तयारी झाल्यानंतर, तुमची प्रश्नावली पर्यंत तयार झाल्यानंतर मग बाकीचं तुमचं वही, पुस्तक, पेन, कॅमेरा, तुम्हाला तिथे फोटो काढायचे. कारण आल्यावर तुम्हाला ती जागा आठवत नाही किंवा तुम्हाला दुसऱ्यांशी जर डिस्कस करायचं असेल की या जागेवर असं आहे, एखादा सायंटिस्ट असेल, तुमचे शिक्षक असतील, त्यांच्याशी तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. आता फोटो काढताना सुद्धा तुम्हाला माहितीये की नाही मला माहिती नाही, एखाद्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही फोटो काढता अभ्यासासाठी, घरचे आपले फॅमिलीचे फोटो वेगळे, जेव्हा तुम्ही अभ्यासासाठी एखाद्या गोष्टीचा फोटो काढता, साधं उदाहरण घ्या की तुम्ही एखाद्या कीटक तुम्हाला दिसला, फुलपाखरू दिसलं, एखादा छोटा किडा दिसला, कीटक दिसला आणि तुम्ही त्याचा फोटो काढता की तुम्हाला उत्सुकता असते, तर तो फोटो काढल्यानंतर तो किडा किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे हे त्या फोटोतनं दिसू शकत नाही. तुम्ही ज्यांनी प्रत्यक्ष बघितलेलं असतं त्याला ते दिसतं. म्हणून मग अशा वेळी भूगोलात काय अशी पद्धत आहे की तुम्ही तिथे जे सगळ्यांना माहिती आहे अशी कुठली तरी गोष्ट तुम्ही तिथे ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला त्याच्या प्रमाणाचा अंदाज येतो. अशी गोष्ट म्हणजे काय, आता तुम्ही एखाद्या फुलपाखराचा फोटो काढला, फुलपाखरू बसलाय, तर त्याच्या आधी तुम्ही थोड्याशा अंतरावर शेजारी त्याच्या एखादा पेन ठेवू शकता. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पेन हे साधारण सारख्याच लांबीचे असतात. जरी वेगवेगळे फॅन्सी किंवा कलर किंवा वेगवेगळे असले तरी त्यांची जी उंची आहे ती सारखीच असते. मग तुम्ही ते फुलपाखरू, त्याच्या शेजारी पेन
असं ठेवून जर फोटो काढला तर जो तो दुसऱ्यांदा बघतो, जेव्हा तुम्ही मला दाखवाल तो, तर मला अंदाज येतो हे फुलपाखरू किती मोठं आहे किती छोटं आहे, कारण शेजारी पेन ठेवलेलं आहे. तर त्या पेनाच्या अंदाजाने तुम्ही ठेवू शकता. किंवा सरळ काही काही वेळेस टीचर मी सांगते हा बोलते ठेवू शकतो ना. हो, स्केल ठेवू शकता किंवा टेप असतो आपला ज्याने टेपनी मोजता, तो टेप ठेवू शकता. मग त्याच्यात तर तुम्हाला डायरेक्ट कंपास मधली पट्टी पण ठेवू शकतो टीचर आपण. हो ठेवू शकतो. टीचर मी सांगू काय? हा बोल तेजस. टीचर कुल्फीची चावी हरवली ना तर कुल्फीचा फोटो संग एक आहे ना सिक्का पण त्याचा फोटो काढायचा, मग चावी बनवायला आला ना दाखवायचं, मग तो बरोबर बनवून देतो. टीचर नाही कळलं. एक मिनिट तेजस काय सांगायचं तुला, मला नाही कळलं. टीचर कुल्फीची चावी असते ना, हा चावी आणि त्याच्या बाजूला एक सिक्का ठेवायचा 1 रुपयाचा, त्याचा फोटो काढायचा. चावी हरवली ना तर मग तो चावीवाला राहतो ना, त्याला फोटो दाखवला का तो बरोबर बनवून देतो त्याच्या साईडला. अच्छा, पण त्या किल्लीचा फोटो पाहिजे ना तुमच्याकडे. हो मग काढायचा. एक सांगू का? आता किल्ली हरवल्यावर फोटो कसा काढायचा? आधी काढायचा ना, आधी कसं काढणार? टीचर एक सांगू का? हा बोल. टीचर आपल्याकडे कधी पेन नसला तेव्हा आता आपण काडी सुद्धा ठेवू शकतो. नाही, काडीचं कसं होईल, आता प्रत्येक काडीची उंची ही वेगवेगळी असू शकते ना. काडी अशी एकाच उंचीची नसू शकते, त्यामुळे आपल्याला अशी गोष्ट ठेवायची की ज्याची सगळ्यांना साधारण उंची माहितीये की इतकी इतकी असते. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येतो. पट्टी तुमची कंपास मधली किंवा पेन किंवा टेप जर असेल तर, किंवा पेन्सिल तुमची, असं काही असेल अंदाज येतो. या गोष्टी नसल्या तर काय ठेवू शकतो आपण? या ज्या गोष्टी आपल्या त्या नसल्या तर कंपास पेटी टीचर. हा, मग या गोष्टी जर नसल्या तर तिथे काय म्हणता, एखाद्या झाडाचं पान वगैरे पडलेलं असेल तर मग ते पान ठेवून तुम्ही काढू शकता. मग ते पान घरी येऊन तुम्ही त्या पानाची उंची मोजू शकता. ते पान घरी घेऊन यायचं. किंवा एखादा दगड ठेवला त्याच्या, तो दगड तुम्हाला जर आणणं शक्य असेल तर त्या दगडाची मग तुम्ही ऍक्च्युली आल्यावर पेन्सिलनी उंची मोजा किंवा रुंदी मोजा आणि मग तुम्हाला अंदाज येईल त्याचा. ओके, सो हा एक फोटो काढायची एक पद्धत आहे. म्हणजे उगाच आपण गंमत म्हणून फोटो नाही काढायचे, ते तुम्हाला नीट उपयोगाला, कारण तुम्हाला ते अभ्यास करायचा आहे त्या गोष्टीचा, म्हणून या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. सो मग कॅमेरा, पेन, पेन्सिल, मग तुम्ही मगाशी सांगितलं पाणी, कपडे, खायला. जर तुम्ही खूप आतल्या ठिकाणी जाणार आहात जिथे तुम्हाला आसपास खायला काय मिळणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही. हा सोनाली. मॅम आमच्या म्हणजे मी ना जे नेपाळचे कॉइन आहे ना ते पाहिलेले. अच्छा, टीचर दाखवू का? आता दाखवून काय उपयोग आहे आपल्याला? टीचर हा ठीक आहे. येस, हा दिसले. ओके, तो ह्या सगळ्या तयारी आपल्याला क्षेत्रभेटीसाठी करायची असते. आणि परत मग क्षेत्रभेट हे सगळं तुम्ही माहिती गोळा केली, तुम्हाला जे जे काय काय हवंय ते मिळालं की मग आल्यानंतर त्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करायचं, त्याचा रिपोर्ट बनवायचा. ते तुम्ही सगळं लिहायचं की काय काय होतं, काय काय झालं, आणि तुम्ही जे ठरवलेलं उद्देश आहे तो सफल झाला की नाही हे तुमचं सगळ्यात शेवटी येणार. निरीक्षण लिहिल्यानंतर तुमची क्षेत्रभेट सफल झाली की नाही किंवा तुमचा उद्देश ठरवला गेला की नाही. आणि नुसतंच जेव्हा अभ्यास करतो तेव्हा जितकं तुमचं प्रोजेक्ट मोठं तितके तुम्हाला पैसे पण जास्त करायला लागतात. तुम्हाला तिथे जायला पैसे खर्च करायला लागतात, बाकीच्या गोष्टींवर पैसे खर्च करायला लागतात. तुमची टीम जर मोठी असेल तर सगळ्यांचा खर्च असतो. म्हणून त्याच्यातनं तुम्हाला काही अभ्यास करता आला की नाही, काही तुमचा उद्देश सफल झाला की नाही, हे सगळ्यात शेवटी त्या रिपोर्ट मध्ये पैशांचं पण कॅल्क्युलेशन करावं लागतं. काय करायला लागतं? पैशांचं पण कॅल्क्युलेशन करावं लागतं, बेरीज. हो बरोबर. आधी जाताना तुमचं बजेट किती हे पण तुम्हाला ठरवायला लागतं, किती खर्च येणार आहे, काय खर्च येणार आहे. बरोबर. रिपोर्ट कसा लिहायचा हे आपण नंतरच्या भागात बघूयात.
सध्या आता क्षेत्रभेटीच बघूयात आपण. आता हे जे क्षेत्रभेट आपण सगळं बोललो, हे सगळं ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला किंवा एखाद्या ठिकाणचा अभ्यास करायचा, जसं पाण्याचा अभ्यास, नदीचा अभ्यास, पर्वतरांगाचा अभ्यास, या संदर्भात बोललो की जिथे तुम्ही जाऊन ऍक्च्युली निरीक्षण घेणार आहात. पण असंही असतं बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच वेळेला तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये जाता आणि ती संस्था कशी काम करते किंवा ते ऑफिस कसं काम करतं हे सुद्धा तुम्ही कारखाना पण घेऊ शकतो आपण. बरोबर, कारखाना पण घेऊ शकतो. हे जे भूगोलातले दोन मुख्य काय म्हणता येतील भाग आहेत. एक भूगोलाचा दुकान पण घेऊ. हा, बरं थांबा आता. भूगोलातला एक जो महत्वाचा भाग आहे की जिथे निसर्गाचा अभ्यास होतो, हे आता आपण निसर्गाचा अभ्यास संदर्भात बघितलं. पण जिथे माणसांचा अभ्यास होतो किंवा माणसांशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास होतो, तेव्हा मग तुम्ही कारखाना, एखादी संस्था, इव्हन शाळा सुद्धा, शाळेत पण बऱ्याच वेळा तुमच्या शाळेत इन्स्पेक्शन होत असेल. इन्स्पेक्शन म्हणजे काय, तेच असतं की तिथे कसं काम चाललंय, काम व्यवस्थित चाललंय की नाही, कसं चाललंय, विद्यार्थी अभ्यास करतायत का नाही, टीचर्स काय करतायत किंवा बाकीचे उपक्रम काय काय चाललेत, हा सगळा ते अभ्यास करतात इन्स्पेक्शन मध्ये. त्याच्यावरनं कळतं की ती शाळा व्यवस्थित काम, त्या शाळेचं काम व्यवस्थित होतंय की नाही. सेम कारखान्याचं किंवा संस्थेचं एखाद्या. सो हे बघण्यासाठी सुद्धा ही पण एका प्रकारची क्षेत्रभेटच आहे. फक्त तिथे जे क्षेत्र आहे ते माणसांशी संबंधित, म्हणजे शाळा, संस्था, कारखाना किंवा आता एखादी खेळाशी रिलेटेड काही संस्था असेल की तिथे खेळ कसे खेळले जातात किंवा तिथे काय काय सोयी उपलब्ध आहेत त्या मुलांसाठी, जिम असेल, ग्राउंड असेल, वेगवेगळे तुमचे जिम मधली उपकरणं असतील, मग हे कसे आहेत, किती आहेत तिथे, तिथली फी काय आहे, हा सगळा तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे एखाद्या कार्यालयात जाणे हा सुद्धा क्षेत्रभेटीचा एक प्रकार आहे. तुमच्या पुस्तकात आता त्यांनी जे उदाहरण दिलं आहे की ते तालुका किंवा जिल्हा निवडणूक कार्यालयाला भेट द्यायचंय आणि त्याच्यावर त्यांनी जवळजवळ तुमच्या पुस्तकात 27 प्रश्न दिलेले आहेत. आता हे 27 प्रश्न तुम्ही तिथे जाऊन विचारा असं ते म्हणणं आहे. आता बघूयात आपण ते काय करायचं, आपण ठरवूयात. पुढच्या तासाला मी तुम्हाला एक वेगळा अभ्यास देईन. सो आता ह्या दोन्ही ज्या क्षेत्र जे बघितलं तुम्ही, ऍक्च्युली पृथ्वीवरचा जो काही भाग आहे किंवा ह्या कार्यालयाचा, तर बऱ्याच वेळा असं होतं की लोक तुम्हाला उत्तर देत नाहीत. ओके, हा एक प्रचंड भारतात किंवा महाराष्ट्रात हा एक प्रचंड तुम्हाला अडचण आहे. जेव्हा तुम्ही कुठलाही अभ्यास करता तेव्हा लोक खरी उत्तरं देत नाहीत. किंवा असं पण असू शकतं की तुमच्या बरोबर काम करणारे जे लोक आहेत, आता तुम्ही भूगोल शिकता म्हणून तुम्हाला भूगोलाचं सगळं ज्ञान आहे, तुम्हाला आता सगळ्यांना कळलं की आपल्याला क्षेत्रभेट जाऊन तिथं काय काय करायचंय. मग तुम्ही तुमच्या मदतीला, तुम्हाला समजा तिथली मोजमाप करायची आहेत, पर्वताचं मगाशी कोणीतरी सांगितलं की पर्वताच्या ठिकाणी किंवा तिथं झाडं किती आहेत तुम्हाला मोजायचंय, कुठल्या प्रकारची झाडं. पण तुमच्या बरोबर जर काम करणारे लोक नीट काम नाही करणारे असतील, काहीतरी उरकणारे असतील, तर तुमचा डेटा हा बऱ्याच वेळा चुकीचा येऊ शकतो. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही क्षेत्रभेट करता तेव्हा लोक, सगळ्यात क्षेत्रभेटीचा महत्वाचा भाग काय की तुम्ही घेतलेली निरीक्षण ही बरोबर असणं अतिशय गरजेचं आहे. तरच तुमची पुढचं जे तुम्ही लिहिणार आहात आणि जे तुम्ही कन्क्लुजन करणार आहात किंवा जे तुम्ही उपाय सुचवणार आहात तरच ते बरोबर येतील. जेव्हा तुमची निरीक्षणं जी नोंदवलेली असतील ती बरोबर असतील. त्यामुळे नेहमी क्षेत्रभेट करताना किंवा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की तुमच्या बरोबर काम करणारे जे आहेत ते खरंच नक्की व्यवस्थित काम करतायत का. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जी काही पूर्ण माहिती घेताय प्रत्येक वेळी विचारायलाच पाहिजे असं काही नाही. बऱ्याच वेळा तुम्ही एखाद्या पुस्तकातनं, एखाद्या मासिकातनं रेडीमेड सुद्धा निरीक्षण घेऊ शकता. ओके, तर ती तुम्ही जास्त घेताय ते पुस्तक बरोबर. आवाज येत नाहीये बरोबर. येतोय. हा ठीक आहे. हा
मॅम मध्ये वेगळा आवाज येतोय काहीतरी. ट्रुंग ट्रुंग असा आहे हो मॅम. हो मॅम, ट्रुंग ट्रुंग आवाज येतोय. माझ्याकडनं नाही आहे. जास्त आवाज येतोय मॅम. टीचर आमच्याकडे हो टीचर एकच आला. हो मॅम येतोय. टीचर आता येत नाही. येतोय टीचर, ट्रुंग ट्रुंग आवाज येतोय. बरं आता नाही येत आहे. हा कळलं बस. सो मॅम फोन सायलेंट केला, आवाज येतोय का? महत्वाचं असा तुम्ही आता बघितलेलं असेल किंवा नसेल मला आता आठवत नाहीये, पण जेव्हा तुम्ही टीव्हीवर बऱ्याचशा प्रोडक्ट्सच्या जाहिराती बघता, स्पेशली कपडे काढणाऱ्या, कपड्यांवरचे डाग काढणाऱ्या पावडर वगैरे असतात, त्या जेव्हा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्याच्यात बघा त्यांनी तो निरीक्षणं जी गोळा केलेली असतात, ते घरोघरी जाऊन ती निरीक्षणं घेतात की 10 पैकी 9 लोकांना आवडलं. ऍक्च्युली ते खूप कमी घेतात आणि आपल्याला जाहिरातीतनं दाखवतात की त्यांचं प्रोडक्ट किती छान आहे. सो म्हणून हा डेटा किंवा ही निरीक्षणं खूप महत्वाची असतात. ओके, तुम्ही आणि हा डेटा किंवा तुम्ही कुठलंही काही गाडी घ्यायची असेल तुम्हाला एखादी किंवा एखाद्या ठिकाणी जायचं असेल की तुम्ही लगेच गुगलवर बघता की किती जणांनी ही गाडी घेतलीये, त्यांनी काय त्याच्यावर रिव्ह्यू दिलाय, किती स्टार्स दिलेत, कोणाचं म्हणणं काय आहे की ही गाडी चांगली आहे का, ही गाडी नाही चांगली, किंवा हे टीचर मायलेज, रेस, पेट्रोल किती खाते असं. करेक्ट करेक्ट. सो हे काय आहे, हे क्षेत्र भेटीचाच एक प्रकार आहे की तिथे जाऊन त्यांनी तो सगळी निरीक्षणं गोळा केली त्या गाडीबद्दल आणि त्यांनी सांगितलं. मग त्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता की कुठल्या लोकांचं काय म्हणणं आहे. पण परत तेच आलं, मी जे तुम्हाला आधी सांगितलं की हा डेटा जर खरा असेल, त्या लोकांनी जर खरंच ठेवलेलं असेल तर तो तुम्हाला गुगलच्या माहितीचा उपयोग होईल. पण जर त्या कंपनीने तो स्वतःच डेटा चांगला टाकला असेल की आमची गाडी किती छान आहे हे दाखवण्यासाठी त्या गाडीनी जर त्या कंपनीने जर तो डेटा टाकला असेल तर तो काय म्हणता येईल, 100% ते खरं, ती माहिती खरी नाहीये असं म्हणता येईल. तुम्हाला माहितीये की नाही मला माहिती नाही, टीव्हीवरच्या ज्या तुम्ही सिरियल्स बघता की नाही, त्या सिरियल्सचा एक TRP असतो बघा, ती सिरियल किती चालते. तो हे सुद्धा तो असाच काही वेळेस चुकीचा TRP दिलेला असतो. प्रत्यक्षात ती सिरियल लोक पण बघत पण नसतात, पण तरी त्या TRP साठी, जाहिराती मिळवण्यासाठी, कारण सिरियल्सला जाहिराती हव्या असतात, त्याच्यासाठी तो खोटी माहिती किंवा खोटा डेटा देतात आणि ते सांगतात. सो म्हणून म्हणलं हे क्षेत्रभेट निरीक्षण घेणं, निरीक्षण नोंदवणं, निरीक्षणांवरनं तुम्ही जे कन्क्लुजन काढता हे काढणं हे अतिशय खूप महत्वाचं काम आहे. असं आपल्याला जेवढं आपण डिस्कस केलं की हा इथं जाऊ आणि हे करू आणि हे माहिती आणू, इतकं सोपं नसतं ते, असं मला सांगायचंय तुम्हाला. तुम्ही डेटा सायन्स म्हणून ऐकलंय की नाही मला माहिती नाही. सध्या जसं तुम्ही IT जे ऐकता की इंजिनियर होऊन लोक IT करतात, कम्प्युटर इंजिनिअरिंग, तसंच आजकाल डेटा सायन्स म्हणून खूप मोठी एक काय म्हणता येईल अभ्यासाचा एक भाग आहे की आजकाल बरेच जण हे डेटा सायन्स मध्ये जातात आणि डेटा सायन्स मध्ये हे शिकवलं जातं की ती माहिती तुम्ही कशी प्रोसेस करायची किंवा ती माहितीच्या वरनं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कशा काढायच्या की त्यातनं त्या कंपनीचा फायदा होईल, अशा त्या गोष्टी असतात. म्हणून क्षेत्रभेट आणि ही माहिती गोळा करणे हा एक खूप अतिशय महत्वाचं जबाबदारीचं काम आहे. ओके, सो आता तुम्ही ती प्रश्नावली एकदा वाचा. खूप मोठी प्रश्नावली आहे, 27 प्रश्न दिलेले तुमच्या पुस्तकात. तर आपण ते क्षेत्रभेटीचं ते तर आपण अभ्यास त्याचा नाही करणार आहोत. आपण एक दुसरा काहीतरी छोटा विषय घेऊयात. तुम्ही मला काहीतरी सजेस्ट करा, तुम्हाला कशावर करायला आवडेल प्रोजेक्ट. टीचर तुम्ही ना आम्हाला एखादी कोणत्या तरी गावाचं नाव सांगा, आम्ही त्याच्यावरती क्षेत्रफळ ची माहिती काढतो. पण तिथं जायला पाहिजे ना, ऍक्च्युली जायला कसं जमेल आपल्याला. पण टीचर आजकाल गुगलवर भेटून जातं. आपण एक काम करूयात, ऐका, आपण आता असं ठरवूयात की आता आपण प्रश्नावली तयार करायची. ओके,
आता आपण एवढंच काम करूयात की तिथे प्रत्यक्षात नाही जाणार आहे आपण असं समजूयात की तिथं जाणार आहोत आपण, आणि त्याच्याकरता आपल्याला प्रश्नावली तयार करायची. सो ती प्रश्नावली तयार करायचं काम तुम्ही करायचंय. ओके, सो त्या प्रश्नावली करता विषय काय घेऊयात आपण? कुठल्यावर प्रोजेक्ट करायचंय तुम्हाला? कुठल्या विषयावर? टीचर मी सांगू अदिती? हा बोल. टीचर म्हणजे आता बऱ्याच जणांची सहल गेली ना, तर ती बहुतांश रायगडावर जाते, तर आपण तिथली घेतलं तर म्हणजे तिथे आपल्याला प्रश्नावली बनवण्यासाठी पण म्हणजे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे स्मारक वगैरे, तर ते स्मारक केव्हा बनलं वगैरे हे पण टाकू शकतो आपण तिथे. अच्छा, पण प्रश्नावली त्याच्यावर होईल का तयार? मॅम अजून लेण्या पण नव्हत्या, वेरूळच्या लेण्या. मॅम नाशिक जिल्ह्यातील गोदावरी टीचर मुरुड मॅम आपण टीचर इंडिया. अरे तुम्हाला प्रश्नावली तयार करायची, तर प्रश्नावली तयार करण्याकरता तुम्हाला तिथे ऑलरेडी त्या भागाबद्दलची माहिती पाहिजे ना थोडीफार. जे तुम्ही भाग जर कधीच बघितला नसेल तर तुम्ही प्रश्नावली कशी तयार करणार? टीचर रायगड. टीचर आपण ज्या गावात राहतो ते गाव. टीचर काय होईल? हे बघा, मॅम पुण्यात. एक मिनिट आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, आत्ताचा आपला एक होमवर्कचा विषय काय आहे तुम्हाला, की प्रश्नावली कशी तयार करायची. आता तुम्हाला काय शिकवायचं मला, की प्रश्नावली तयार करायची. सो मी एक तुम्हाला विषय देते, तो ऐका. समजा तुमचा वर्ग, ओके, तुमच्या वर्गात आता 8वीच्या वर्गात जितकी काही मुलं आहेत आणि त्या किती मुलांना चष्मा आहे. ओके, सो त्या 8वीच्या वर्गातली मुलं आणि त्यांना असणारा चष्मा याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा याच्यातलं तुम्हाला संबंध ओळखायचा आहे. तर तुम्ही कशी प्रश्नावली तयार करा? केव्हा लागला? कसा लागला, केव्हा लागला, कोणत्या दिवशी लागला, डॉक्टरांनी काय सांगितलं, केंद्रावर केव्हा गेले, किती पॉइंट. हे काय प्रश्न तुम्ही त्या मुलांना विचारणार? आता हे प्रश्न तुम्हाला तुमच्या मुलांना म्हणजे तुमच्या मित्रांना मैत्रिणींना विचारायचे. मग ती माहिती तुम्ही करताना कशी प्रश्नावली तयार करा. ओके, हे प्रश्न क्रमांक 1 ते तुम्ही साधारण 10 प्रश्न काढायचे प्रत्येकाने. ओके, अभ्यास कशाचा करायचा आहे तुम्हाला, की 8वीतल्या मुलांना चष्मा आणि त्यांची तब्येत किंवा त्यांची हेल्थ आणि चष्मा याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा, तर प्रत्येकाने 10 प्रश्न काढायचे आहेत आणि मला ग्रुपवर पाठवा, मग आपण ठरवूया. चालेल? हो मॅम. ओके, उत्तर नाही लिहायची राजा. उत्तर तुम्ही त्या मुलांना विचारणार आहात ना, तुम्ही कशी चालेल. हा, तो फक्त प्रश्न काढायचे आणि मला ग्रुपवर पाठवा. मग पुढच्या तासाला आपण बघू काय कोणाचे काय प्रश्न. हॅलो मॅम. मॅम आमच्या वर्गामध्ये एक पण नाहीये मॅम चष्मा लावलेला. आमच्या वर्गात एक पण मुलगा नाहीये मॅम. आमच्या वर्गात एक पण नाहीये. टीचर बरं ठीक आहे ना, प्रश्न तयार करा. कोणाच्या वर्गात एक पण मुलगा नाही आणि चष्मा नसलेला? माझ्या वर्गात आहे टीचर. आमच्या वर्गात नाहीये. बरं ठीक आहे. असं लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातला अभ्यास करायचा आहे. तुमच्या जिल्ह्यात 8वीतल्या मुलांना किती चष्मे आहेत, मग कोणाला तरी असणारच ना जिल्ह्यात. मग त्या दृष्टीने प्रश्नावली तयार करा. ओके मॅम. मॅम गावामध्ये जर एखादी आपल्या ओळखीचा मुलगा चष्मा लागलेला तर आपण त्याला पण विचारू शकतो ना? विचारायचं नाहीये आता, कोणालाच विचारायचं नाहीये आता, फक्त प्रश्नावली तयार करायची आहे. हो टीचर. ओके मॅम.
आता काहीच करायचं नाही, तयार करा. येस, थांबूयात आज आपण इथे, नंतर कंटिन्यू करू. ओके.